तुमच्या घरातील जमिनीच्या वाटणीवर वाद सुरू आहेत का? मग ही एक गोष्ट तुम्हाला माहीत असायलाच हवी. प्रत्येक जमीन वडिलोपार्जित नसते. जी जमीन तुमच्या वडिलांना, आजोबांना आणि पणजोबांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेली असते आणि जिची 4 पिढ्यांपासून वाटणी झालेली नाही त्याला म्हणतात वडिलोपार्जित जमीन. जर तुमच्या वडिलांनी स्वतःच्या खर्चाने जमीन खरेदी केलेली असेल तर ती त्यांची स्वकष्टाची जमीन आहे, तर ती वडिलोपार्जित नाही. ती जमीन विकण्याचा तुमच्या वडिलांना पूर्ण अधिकार असतो. पण जर जमीन वडिलोपार्जित असेल तर वडील ती जमीन तुमच्या संमतीशिवाय विकू शकत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा त्यावर समान हक्क असतो. आहे की नाही महत्त्वाची माहिती? अशाच कायदेशीर आणि सोप्या माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ परिवारासोबत नक्की शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या हक्काची वडिलोपार्जित जमीन नेमकी कशाला म्हणतात? बऱ्याच जणांचा यामध्ये मोठा गोंधळ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जी जमीन किंवा मालमत्ता सलग 4 पिढ्यांपासून वारसा हक्काने चालत आलेली असते त्यालाच वडिलोपार्जित जमीन म्हणतात. म्हणजेच ही जमीन तुमच्या वडिलांनी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली नसते. ती तुमच्या पणजोबांकडून, आजोबांकडून वडिलांना आणि वडिलांकडून तुम्हाला मिळालेली असते, जिची अजून अधिकृत वाटणी झालेली नाही. आता या जमिनीवर नेमका अधिकार कोणाचा असतो हे पुढे जाणून घेऊया आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. सावधान, वडिलांनी स्वतः खरेदी केलेली जमीन आणि पूर्वजांची जमीन या दोन्हींमध्ये कायद्यानुसार खूप मोठा फरक असतो. पहिली असते स्वतः कमवलेली जमीन. म्हणजे जर तुमच्या वडिलांनी स्वतः कष्ट करून एखादी जमीन खरेदी केली असेल तर त्यावर फक्त आणि फक्त त्यांचाच अधिकार असतो, वडिलोपार्जित जमीन. दुसरी असते वडिलोपार्जित जमीन, जी तुमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे तुमच्या आजोबा किंवा पणजोबांकडून वारसा हक्काने मिळालेली असते. ही जमीन वडिलांनी स्वतः विकत घेतलेली नसते. स्वतः कमवलेली जमीन वडील कोणालाही विकू शकतात, कोणालाही देऊ शकतात. पण वडिलोपार्जित जमीन ते तुमच्या संमतीशिवाय कोणालाही विकू शकत नाही आणि कोणालाही देऊ शकत नाही. आहे ना महत्त्वाची माहिती? मग या जमिनीवर मुलींचा अधिकार असतो का हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. वडिलोपार्जित जमिनीवर नेमका अधिकार कोणाचा असतो, मुलगा की मुलगी? कायदा काय सांगतो ते नीट समजून घ्या. खूप जणांना वाटतं की जमिनीवर फक्त मुलांचा हक्क असतो, पण हे चुकीचं आहे. 2005च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यातील दुरुस्तीनुसार मुलींनाही मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित जमिनीत समान अधिकार देण्यात आले आहेत. कायद्यानुसार जर जमीन वडिलोपार्जित असेल तर त्यामध्ये तुमच्या घराचा मुलगा, घराची मुलगी इतकंच नाही तर पुढच्या पिढीतील नातू आणि नात यांचाही जन्मापासून समान हिस्सा मागण्याचा पूर्ण अधिकार असतो. प्रत्येक बहिणीला आणि भावाला हा नियम माहिती असायलाच हवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आताच शेअर करा. सावधान, जर जमीन वडिलोपार्जित असेल तर वडील ती स्वतःच्या मनाने संपूर्ण जमीन विकू शकत नाही किंवा कोणाला देऊ शकत नाही. हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? चला मग जाणून घेऊया कायद्याचा नियम. तर याचं थेट उत्तर आहे नाही. जर जमीन पूर्वजांची म्हणजेच वडिलोपार्जित असेल तर वडील ती जमीन एकट्याच्या मर्जीने संपूर्ण विकू शकत नाही किंवा कोणाला देऊ शकत नाही, कारण त्या जमिनीवर फक्त त्यांचा एकट्याचा अधिकार नसतो. त्या जमिनीवर घरातल्या मुलांचा, मुलींचा आणि इतर कायदेशीर वारसांचाही समान हक्क असतो. त्यामुळे अशी जमीन विकताना सर्व वारसांची कायदेशीर संमती NOC असणे अत्यंत आवश्यक असते. घरातल्या अशा जमिनीच्या वादापासून वाचण्यासाठी हा नियम प्रत्येकाला माहिती असायलाच हवा. तुमची जमीन वडिलोपार्जित आहे की स्वतः कमवलेली आहे हे घरात बसून कसं ओळखायचं? 5 कागदपत्रामुळे तुम्हाला जमिनीचा पूर्ण इतिहास समजेल. लगेच लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करा. एक 7/12 उतारा ज्यावर मालकी हक्काची जुनी नावे दिसतात. 2 फेरफार नोंद, यावरून जमीन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी आली हे समजते. 3 जुनी खरेदी कागदपत्रे ज्यावरून मूळ खरेदीदार कोण होता हे कळते. 4 वारस प्रमाणपत्र आणि 5 कौटुंबिक नोंदी ज्यामुळे कुटुंबाचा इतिहास स्पष्ट होतो. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला की ती जमीन सलग 4 पिढ्यांपासून आली आहे की नाही हे स्पष्ट होते. आहे ना मग कामाची माहिती? मग हा व्हिडिओ नंतर शोधायला लागू नये म्हणून आताच सेव्ह करा, मित्रांसोबत शेअर करा. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत. जर तुमच्या घरातही वडिलोपार्जित जमिनीवर गंभीर वाद सुरू असेल तर स्वतः कोणताही चुकीचा निर्णय घेण्याऐवजी हे 3 कायदेशीर मार्ग नक्की जाणून घ्या. पहिला आणि सर्वात महत्त्वाची पायरी. पहिली गोष्ट म्हणजे आपसात भांडण करून वेळ आणि पैसा वाया घालवण्याऐवजी जमिनीच्या व्यवहारासाठी एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. तरीही वाद सुटला नाही तर तुमच्याकडे हे 3 कायदेशीर पर्याय असतात. जमीन वाटप दावा, याद्वारे कोर्टाकडून तुम्ही तुमच्या हक्काचा हिस्सा अधिकृत मागू शकता. स्थगिती आदेश, जर कोणी ती जमीन विकण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्यावर स्टे आणू शकता. मनाई हुकूम, जेणेकरून कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या जमिनीवर कोणीही ताबा मिळू शकत नाही. कायद्याची माहिती हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ गरजू मित्रांसोबत आता शेअर करा. जमिनीचा वाद कोर्टात गेल्यानंतर जज साहेब नक्की काय पाहतात? कोर्ट तुमचा निकाल कोणत्या 4 गोष्टींवर ठरवतं? चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट, कोर्ट हे पाहतं की जमीन कशी मिळाली आहे, म्हणजे ती वडिलोपार्जित आहे की स्वतः कमावलेली. दुसरी गोष्ट, त्या जमिनीचे अधिकृत वारसदार कोण कोण आहेत, मुला मुलींची नावे कायदेशीर नोंदीमध्ये आहेत का? तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कागदपत्र काय सांगतात. 7/12 उतारा, फेरफार नोंद यावर कोणाची नावे आहेत. आणि चौथी गोष्ट, या सर्व तपासणीनंतर कोर्ट ठरवतं की प्रत्येक वारसाचा कायदेशीर हिस्सा किती आहे. थोडक्यात सांगायचं तर कोर्टात फक्त बोलण्याला महत्त्व नसतं, तुमचे कागदपत्र जे सिद्ध करतात
तोच निकाल कोर्ट देतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा. लक्षात ठेवा, वडिलोपार्जित जमीन हा फक्त एका भावनेचा विषय नाही, तर तो तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याचा एक महत्त्वाचा कायदेशीर विषय आहे. जर तुमच्याकडे कायद्याची योग्य माहिती आणि जमिनीचे पक्के कागदपत्र असतील, जगातील कोणतीही ताकद तुमचा कायदेशीर हक्क तुमच्याकडून हिरावू शकत नाही. म्हणून कागदपत्र नेहमी अपडेट ठेवा. तुमच्याकडे सध्या 7/12 उतारा आणि फेरफार उतारा रेडी आहे का? नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावरही व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच लाईक आणि शेअर करा आणि अशाच सोप्या कायदेशीर माहितीसाठी तुमच्या हक्काच्या लीगल ज्ञान मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला याबद्दल काय वाटतं, तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.